वन स्क्वेअर होल स्क्वेअर. ठीक आहे. मग ए अपॉन काय घेता येते एक्स मायनस वन प्लस बी अपॉन इथं स्क्वेअर आला एक्स प्लस वन होल स्क्वेअर. मग बी अपॉन काय येते एक्स प्लस वन फक्त हा घेतलो प्लस सी अपॉन एक्स प्लस वन होल स्क्वेअर. राईट. एक्स प्लस वन होल स्क्वेअर. मग आता नेक्स्ट दिस इज द इक्वेशन नंबर वन. इक्वेशन नंबर वन. आता नेक्स्ट तर ही स्टेप तर इथं सेमच येईल 3x प्लस टू अपॉन हे एक्स मायनस वन एक्स प्लस वन होल स्क्वेअर इक्वल्स टू हा याचा जर एलसीएम घेतलो आपण तर हे एक्स मायनस वन सेकंड ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस वन होल स्क्वेअर ॲज इट इज येईल. सेम प्रोसेस करायचं. हा लिहून घ्यायचा डिनॉमिनेटर आणि ए च्या डिनॉमिनेटरनं याला डिव्हाइड करायचं म्हणजे एक्स मायनस वन कॅन्सल होते म्हणजे ए च्या मल्टिप्लाय मध्ये काय शिल्लक राहते एक्स प्लस वन होल स्क्वेअर. राईट. प्लस बी च्या मल्टिप्लाय मध्ये काय येते बघा. हा डिनॉमिनेटर लिहून घ्यायचा आणि बी च्या डिनॉमिनेटरने याला डिव्हाइड करायचं. एक्स प्लस वन आहे. राईट. एक्स प्लस वन होल स्क्वेअर आहे म्हणजे इथला हा एक्स प्लस वन आणि एक्स प्लस वन होल स्क्वेअर मधला एक्स प्लस वन कॅन्सल झाला म्हणजे बी च्या मल्टिप्लाय मध्ये काय येते एक्स मायनस वन येते आणि एक्स प्लस वन येते. ठीक आहे. प्लस सी